हाय हॅलो फ्रेंड्स, लॉट नॉईस मराठी ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सर्वांना आरोग्यदायी आशीर्वाद ही शेषीच्या चरणी प्रार्थना. इथं मी भोपळा चांगला स्वच्छ धुतलेला आणि आता याला मध्ये असं हे काढायचं. याचं मधलं हे आहे ना, हे काढून घ्यायचं, असं कापायचे. इथं मी गाजर आणि भोपळा आणि शेंगाने का शिजवून घेतलं. मी स्वच्छ पाण्याने डाळ धुतलेली. आता आपण याच्यामध्ये टाकू, गरम पाणी डाळ टाकू. हळद टाकायची त्याच्यामध्ये आपल्याला. आणि आता कुकर पॅक करू आपण. जरा हे करून पॅक करू. आता कुकर पॅक करू आपण. हे आपल्याला सांबार बनायचं साहित्य सगळं हे केलेलं. प्रथम आपण जिरे मोहरी टाकू आणि त्याच्यामध्ये आपले मसाले, विलायची 2 वेळे मी टाकले त्याच्यामध्ये. दालचिनी आणि ते तसलं काय कढीपत्ता त्याच्यामध्ये सोडायचं. सोबत कांदा चांगलं तडतडलं पाहिजे त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये आपण टाकू आता लसूण, ठेचलेला लसूण. सगळं लालसर बनवायचं. टमाटा, कोथिंबीर आणि हे मसाले टाकायचे आपल्याला. सांबार मसाला आणि घरचा मसाला. आणि भोपळा संग शिजवलेला. ह्याला फक्त 2 शिट्ट्यात झालेले. आता आपल्याला हिंग टाकायचं त्याच्यामध्ये. एव्हरेस्टचा हिंग मी त्याच्यामध्ये टाकते. त्याच्यामध्ये आपल्याला टमाटा सोडायचा आहे. कट केलेला टमाटा. सगळं एक दिवस परतून घ्यायचं. डाळ शिजवलेली ती त्याच्यामध्ये सोडून द्यायची तडक्यामध्ये. सोबत हे मसाले त्याच्यामध्ये हे सोडायचे आपण. आता याच्यामध्ये मी 1 चमचा मीठ टाकते. हे झालं. आता त्याच्यामध्ये याच्यामध्ये मी नाही का पहिलंच नाही का ऑलरेडी अर्धा चमचा मीठ टाकलं ते हे शिजवताना. आणि आता हे आपण याच्यामध्ये हे टाकू, चिंचेचं पाणी. चिंच मी 2 तास झाले भिजत टाकली ती गरम पाण्यात. आता ते पाणी टाकून त्याच्यामध्ये सांबारमध्ये टाकून द्यायचं. त्याच्यामध्ये आता हे आपले पूर्ण टाकून सोडायचं त्याच्यामध्ये. भोपळा शेंग पण टाकले त्याच्यामध्ये. सगळं एकसारखं हे करायचं. ओके, आता काय गॅस बंद करायचे. बघा आपल्या सांबारला कशी तरी आलेली, मस्त आलेले. सोबत आहे राईस. बघा आपली रेसिपी किती छान झालेली. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल कमेंट बॉक्समध्ये सांगा. सबस्क्राईब करायला विसरू नका. घटघटीत सुंदर असं सांबार, छान यम्मी सांबार. बघा आपल्या सांबार कसं झालं. आता सोबत मी कोथिंबीर टाकते. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय.